बघा आज आपण बनवणार आहोत चना मसाला, म्हणजे छोले भटोरे बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण हे चना उकडून घेतल्यान हे बघा, हे कांदा आहेत, 3 कांदा आहेत आणि 2 मोठे टोमॅटो आहेत। तर हे आता आम्ही घेत आहोत कापून पहिले। बघा हे मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतलंय। हे आपलं तेल पण गरम झालंय। आता मी याच्यात टाकता कांदा आणि टोमॅटो। बघा आपला कांदा आणि टोमॅटो टाकून झालाय। लगेच मी घेतो जरासा मीठ टाकून आणि यो आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत, म्हणजे पूर्ण नरम पडेपर्यंत शिजवायचा आहे। हे आता कांदा आणि टोमॅटो अर्धा शिजला का मग मी याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकेन। अद्रक लसूणची पेस्ट नसेल आपल्याजवळ तर याच्यानंच, म्हणजे याचेच बरोबर थोडंसं लसूण आणि अद्रक टाकायचं। बघा आपला टोमॅटो आणि कांदा अर्धा शिजले, नरम पडत चालले। तर आता याच्यात मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट, 1 चम्मच भरून अद्रक लसूण। आणि आता याला पण मी जरा 2-3 मिनिटं शिजवून घेतो। तर आता आपली ही जी पेस्टसाठी शिजतंय तो जरा वेळ शिजवून देऊ आपण। मशीन कमी केले, स्लो याच्यावर आता शिजवत आहोत जरा अजून 2-3 मिनिटं। तवर मी घेतले या भटुऱ्याच्यासाठी पीठ मळायला। यो घेतले मी मैदा अर्धा किलो। आता याच्यात टाकते मी मीठ आणि आता मीठ टाकून मिक्स करता। मिक्स करून झाले माझा। आता याच्यात टाकते मी दही। आता घेऊ आपण याला परत मिक्स करून। बघा दही टाकून मस्त मिक्स करून झाले। या असं पिठाचं घट्ट घट्ट होतं आणि दहीचे मुलं, तर ते असं पहिले सोडून घ्यायचं, म्हणजे त्याचा कुस्कुरा करायचा असा। हे सगळं मी करून घेतो। आपला सगळं पीठ आता सुट्टा सुट्टा करून आता मी याच्यात टाकून घेतो पाणी। आपल्याला एकदम असा नरम पण नाही करायचा आणि एकदम जास्त जाड पण नाही ठेवायचा, कारण की आपल्याला याच्या पुऱ्यांच्या सारखं मोठं मोठं भटोरं करायचं आहे। जसं आपण पुऱ्यांच्यासाठी पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे। तर आता मी घेतो नीट मळून। बघा आपलं पीठ मळून झाले, जरा कडक कडकच ठेवले। आता मी याच्यात टाकून घेतो तेल। तर आता याच्यात जरासा तेल टाकू, अर्धी पल्ली टाकले तेल। आता मी घेतो परत मिक्स करून। तर बघा मस्त आपलं आता पीठ झाले मळून। आता मी यो 1-1.5 तास तरी ठेवता असंच जरासा फुगाला। तर बघा आपला कांदा आणि टोमॅटो पण मस्त शिजले, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे। आता मी याच्यात टाकतो मसाला। यो आहे धना जिरा पावडर, हे टाकते मी 2 चम्मच। मसाला काश्मीरी यो पण टाकते 2 चम्मच। हळद टाकते 1 चम्मच आणि यो आपला आगरी मसाला 1 चम्मच। तर आता मी याला मस्त मिक्स करून घेतो। या आपण असं मसाला टाकला ना की याची टेस्ट जरा वेगळीच येतं मस्त। आता याला मी जरासं शिजवते नॉर्मल, आणि मग याच्यात मी टाकते आता लगेच पाणी थोडासा। हे बघा थोडंसंच पाणी टाकते। पाणी नाही टाकलं तर मसाला लगेच करपताना मग त्याचा फ्लेवर जरा वेगळाच येतं, म्हणून मिक्स करून झाल्यावर लगेच थोडंसं पाणी टाकायचं नॉर्मल। आता ही मी ठेवते जरा अर्धा 1 मिनिट शिजवते यो मसाला टाकले। तर बघा आपला मस्त आता मसाला शिजले, तेल सुटलंय बघा। म्हणजे माझं जास्त तेल नाही येत यो वरती, म्हणजे काय ग्रेव्ही वगैरे असेल, मसाला बी शिजवत असेल
तर त्याचं तेल जास्त वरती सुटत नाही, कारण की मी तेल जाम कमी टाकतो. आपला मसाला मस्त झालाय आता शिजून. तर याच्यात मी थोडंसं आता चणा टाकते आणि चण्याची ग्रेव्ही. हे बघा, थोडंसं चणा आणि ते चणा बॉईल झाले आणि त्याचा टाकला पाणी. आता यो फक्त आता पाणी टाकले, तो पाणी मिक्स व्हायसाठी मी अर्धा मिनिट शिजवते. मग आपला आता यो म्हणजे ग्रेव्हीसाठी रेडी आहे. याला मी घेईन थंड करून. आता अर्धा मिनिट मी याला शिजवते पहिले, पाणी टाकले म्हणून. पण आता पाणी टाकून पण शिजवले. बघा किती कमी तेल, म्हणजे आता वरती तो सुटायला लागले. झाले आता यो आपला ग्रेव्ही वाटून घ्यायला तयार. आता मी याला मशनी अशी उतरवता आणि ठेवता खाली. बघा दिसतंय इथं भारी मस्त. आता यो थंड करून घेता मी पहिले, मग नंतरला वाटून घेईन बारीक पेस्ट. यो ग्रेव्हीचा मस्त आता थंड झालाय. मी आता यो घेता मिक्सरमध्ये टाकून आणि घेता याची पेस्ट बनवून. याच्यानंतर मी टाकते थोडासा पाणी, म्हणजे बरोबर बारीक होईल एकेच याच्यान. बघा आता आपली मस्त ही पेस्ट वाटून झालंय. ग्रेव्ही मस्त बारीक एकदम वाटून घेतले. तर बघा जी स्टोपशी आता परत गरम करायला ठेवले ना, त्याच्याने टाकले मी तेल. नाही हे सगळं खडा मसाला काढून घेता. तर बघा आपला तेल पण आता गरम झालं. याच्याने टाकलं मी आता हे सगळं खडा मसाला. आता मी लगेच टाकतो ही पेस्ट. आता ही पेस्ट आपण टाकले आणि जो म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा पाणी टाकलेला, ती पेस्ट निघली नव्हती तर त्याची आता यो शिजलेलंच आहे म्हणून आपल्याला जरा ही 2 मिनिटं पेस्ट शिजवून घेता. जास्त शिजवायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपला मसाला पूर्ण शिजलेलाच आहे. आता ही 2 मिनिटं मी शिजवून घेता. तर बघा हे आपले 2 मिनिटं झालं, पेस्ट शिजतंय. याच्यात मी टाकते थोडासा कलर. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. पण आम्हाला मस्त वाटतं कलर, जरा लाल लाल. बघा लगेच कलर चेंज होतं. तुम्हाला आता फोनमध्ये नसेल दिसत, पण कलर चेंज होते. आता मी घेता याच्यात चणा टाकून. तर बघा आता सगळं चणा टाकून घेतले मी. पण आपली ग्रेव्ही जरा कमी होईल, चणा जास्त आहे. आपल्याला जरा अजून ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी आता याच्यात टाकते जरासा पाणी. थोडासाच टाकते, जास्त नाही. आता याला परत 2-3 उकाला घेते मी. याच्यात टाकते छोले मसाला. अजून याच्यानं आपण अर्धा ग्लास पण पाणी टाकलं ना तरी ग्रेव्ही जाडच राहील. तर बघा आपल्या आता या चणा मसाल्याला पण मस्त उकाला आलाय, शिजलंय. आता मी याच्यात टाकून घेतो गरम मसाला. तुम्हाला कुठल्या कंपनीचा आवडेल तर तुम्ही टाकू शकतास. मला तर योच आवडता आणि एक सुहानाचा. आता गरम मसाला टाकले. आता परत घेतो मी मिक्स करून. परत जरा 2 मिनिटं शिजवतो ना, मग याच्यात टाकतो लगेच कोथिंबीर. बघा आपलं झाले आता हे छोले मसाला. आता याच्यावर कोथिंबीर टाकतो आणि ठेवतो. झाले आपली रेडी आहे छोले मसाल्याची रेसिपी. आणि नंतर बघू आपण भटुरे. बघा आपलं आता पीठ पण मस्त झालंय. आता मी याचं घेतो गोल करून. आया ठेवल्या आता कढई.
तर बघा हे मी घेतले गोल करूनशी ना हे तेल पण आता आपला तापल मी घेता आता या भटोरे लाटून. तर चला आता मी घेते भटोरे लाटून. मैद्याच्या गोल्याला पीठ लावून घेतलंय. आपल्याला भटोरा जास्त जाड पण नाही ठेवायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा. बघा तर आता आपण घेऊया भटोरा टाकून. बघा मस्त फुगले आपला भटुरा. तर बघा आपलं छोले भटुरे रेडी झाले. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय बाय.